महाराष्ट्रातला मराठवाडा असेल, महाराष्ट्रातला विदर्भ असेल, या ओल्या दुष्काळाच्या तडाख्याने अक्षरशः हवालदिल झालेला आहे. काळीच पिळवटून टाकणारी दृश्य आपण पाहतोय. काळीच पिळवटून टाकणारं वार्तांकन आपल्या कानावर येते आणि ह्या वार्तांकनामुळे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिलेत. म्हणजे हातातोंडाशी आलेलं सोयाबीन असेल, सूर्यफूल असेल, धनधान्य असेल, कोणी बाजरी केली असेल, कोणी ज्वारी केली असेल, हे सगळं पीक, मका असेल, कडवळ असतील, फळबागा असतील, फुलबागा असतील, या सगळ्या उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. ऊस शेती असेल, कपास असेल, हे सगळं नष्ट झालेलं आहे. ह्या सगळ्या वातावरणात शेतकऱ्यांनी जगायचं कसं, शेतकऱ्यांनी उभं राहायचं कसं. काही शेतकऱ्यांनी आपल्या गळ्याला फास लावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा घटना घडत आहेत. या शेतकऱ्याला आता आधार देण्याची गरज आहे. या शेतकऱ्याच्या मदतीला धावून जाण्याची गरज आहे. असं असताना आपण जर आपल्या सुखासीनतेच्या चौकटीत स्वतःला बंदिस्त करून घेतलं तर आपण माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही, असं मला म्हणावं लागेल. आज नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांनी आपले बांध ओलांडलेले आहेत. नद्यांनी गावागावात प्रवेश केला आहे. नद्या त्यांच्यावरचे पूल ओलांडून वाहत आहेत. नद्या हमरस्त्याला येऊन वाहत आहेत. नद्यांनी शेत शिवारामधील वाळू असेल, शेत शिवारांमधील सुपीक माती असेल, ती खरवडून नेलेली आहे. शेतामधलं पीक पाण्याखाली गेलेलं आहे. ह्या पिकाचं पुढं काय होणार हे सांगायची गरज नाही. या पिकांची माती झालेली आहे. ही पिकं नष्ट झालेली आहेत. मोठ्या आशेने, मोठ्या अपेक्षेने आपल्या शेतशिवाराची, आपलं जे खळं आहे त्याची आबादानी होईल, त्याची भरभराट होईल, घरामध्ये धान्याच्या राशी येतील, असे स्वप्न पाहणारा आपला बळीराजा, आपला शेतकरी बांधव आज ढसाढसा रडतोय, धाय मोगलून रडतोय. त्याचे अश्रू पुसायला जायला आपण कधी सुरुवात करणार आहोत? त्याचे अश्रू पुसणे ही आपली जबाबदारी नाही का? आज मराठवाडा असेल, विदर्भ असेल, आपला उर्वरित महाराष्ट्र असेल, जिथं शेतकऱ्यांना या पुराच्या पाण्याचा सामना करावा लागला, त्या पुराच्या पाण्यात त्यांचे संसार वाहून गेले, त्यांची शेती वाहून गेली. त्यांना वाचवायचं कोणी? त्याच्या लेकराबाळांची काळजी घ्यायची कोणी? अशा या संकटात मदतीला जाऊन जाण्यासाठी आपण सगळ्या बांधवांनी हसत हसत पुढे आलं पाहिजे. ही आपली जबाबदारी समजून आपण कुठल्याही प्रकारचा किंतु मनात न बाळगता आपण ह्या संकटाला त्यांच्या सोबत आहोत असं धैर्य त्यांना दिलं पाहिजे. असं स्मित त्यांच्या चेहऱ्यावर उमटेल अशा प्रकारची आपली कृती असायला हवी. आपण उत्साही मनानं या संकटात मदत करण्यासाठी पुढे सरसावलं पाहिजे. त्यांच्या डोळ्यातील अश्रू आपण पुसले पाहिजे. आम्ही आहोत असा सस्मित भावनेने त्यांना दिलासा द्यायला हवा. जेव्हा आभाळच फाटतं, जेव्हा आभाळातून कवेत घेणाऱ्या लाटा उसळायला लागतात, तेव्हा त्या लाटांमध्ये, त्या लाटांच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आपल्या बंधू भगिनींना आपल्याला त्या लाटांच्या संकटातून बाहेर काढायचं आहे. आपण जर असं करून घेतलो नाही तर भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बंधू भगिनी आहेत असं म्हणण्याला काय अर्थ राहणार आहे? त्या लेकरांना वाचवायला सगळ्या संस्था, सामाजिक संस्था असतील, अशासकीय संस्था असतील, खाजगी संस्था असतील, सगळे संघ, सगळे गट, सगळ्या संस्था जातीपाती धर्म विसरून एकत्र येत आहेत. आपल्याला आपला खारीचा वाटा उचलायचा आहे. मग तुम्ही कपडे रूपाने मदत करा, मग तुम्ही धान्य रूपाने मदत करा, मग तुम्ही औषधी वस्तू असतील, गोळ्या असतील, मलम असेल, त्याच्यानंतर दररोजचं जगण्याचं जे सामान आहे, टूथपेस्ट असेल, ब्रश असेल, आंघोळीचा साबण असेल, कपड्यांचा साबण असेल, डोक्याला लावायचं तेल असतील, उबदार मऊ कपडे असतील, हे सगळं आपल्याला द्यायचं आहे. कडधान्य असेल, तेल असेल, पोहे असेल, रवा असेल, शेंगदाणा असेल, गोडे तेल असेल, मीठ असेल, मोहरी असेल, जिरा असेल, या सगळ्या वस्तू, शेंगदाणा असेल, साखर असेल, गूळ असेल, चिंच असेल, हळद असेल, हे सगळं तिखट असेल, हे सगळं आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे. त्यांना जगण्यासाठी आपल्याला उभं करायचं आहे आणि हे उभं करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर नियतीने सोपवलेली आहे. निसर्गाने त्याचं रौद्ररूप दाखवलेलं आहे. निसर्गाने
मंदिरांच्या कळसाला स्पर्श केला, निसर्गाने बांधाला स्पर्श केला, निसर्गाने गोठ्याला स्पर्श केला. गोठ्यातली जनावरंसुद्धा पुराच्या पाण्यात गतप्राण झाली. ह्या सगळ्यातून, ह्या चिखलातून, ह्या सडलेल्या धान्य असेल, कडधान्य असेल, शेतशिवारातलं अर्धवट उगवलेलं पीक असेल, त्याच्यातून दुर्गंध निर्माण होतोय, रोगराई निर्माण होण्याचा संभव आहे. डॉक्टरांची पथकं मदतीला जाऊन या रोगराईवर इलाज करण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना ह्या शेतामध्ये, ह्या शेतीच्या वातावरणामध्ये, निसर्गाच्या प्रकोपामध्ये, या थंड वातावरणामध्ये रोगराई फैलावू नये किंवा रोगराईला प्रतिबंध व्हावा म्हणून जंतुनाशक असतील, काही पावडर असतील, चूर्ण असतील, त्या फवारले जात आहे. रोगराईवर ज्याप्रमाणे फवारणी केली जाते ती फवारणी करण्यात येत आहे. इंजेक्शन देण्यात येत आहे जेणेकरून संभाव्य अशा रोगांचा फैलाव होऊ नये आणि रोगप्रतिकारशक्ती निर्माण व्हावी. लेकरांसाठी आपल्याला चांगली छोटी उबदार कपडे द्यायचे. त्याच्यानंतर त्यांच्या शाळांची व्यवस्था असेल, शाळांच्या इमारतींची पडझड झालेली असेल, दप्तर असेल, पाटी असेल, पेन्सिल असेल, वह्या असतील, पुस्तकं असतील, पेन्सिला असेल, कंपासपेटी असेल, रबर असेल, पेन असेल, शाई असेल, जे काय आपल्याला मदत करता येईल ती ह्या लेकरांसाठी आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचवायची आहे. किराणा सामान असेल, बिस्किटं असतील, फरसाण असेल, जे जे काही शक्य आहे ते आपल्याला त्यांना द्यायचं आहे, जेणेकरून आपला हा शेतकरी उभा राहील, आपल्याला अन्न देणारा आपला अन्नदाता उभा राहील, आपला हा बांधव उभा राहील, आपल्या बंधू भगिनी उभे राहतील. अशा प्रकारचं काम आपण करायचं आहे असं माझं तुम्हाला सांगणं आहे. पंजाबला जी मदत केंद्र शासन करायची ती करेल, राज्याला जी करायची ती करेल. राज्य शासन, महसूल विभाग असतील, त्यांनी तातडीने पंचनामे करायचे. तातडीने त्या पंचनाम्याचा हिशोब आपापल्या दिलेल्या यंत्रणांच्या माध्यमातून केंद्रभूत पद्धतीने राज्य शासनापर्यंत पोहोचवायचा आहे, जेणेकरून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये योग्य वेळी त्यांच्या मदतीचं जी रक्कम आहे ती रक्कम पोहोचेल. आरोग्य विभाग, महसूल विभाग, कृषी विभाग, जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग, या सगळ्या विभागांनी तातडीने कामाला लागायचं आहे. सुख, दुःख, हेवे, दावे, राग, लोभ, द्वेष, चिंता, ह्या सगळ्या व्यथा, विवंचना बाजूला ठेवून आपल्याला केवळ भक्ती, आपल्याला केवळ तळमळ, आपल्याला केवळ समर्पण, आपल्याला केवळ बंधुभाव, आपल्याला केवळ मदत, पुनर्वसन ह्या भावनेने पुढे जायचं आहे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. आपल्याला आता प्रेम देण्याची, आपल्याला आता स्नेह देण्याची, दुःखितांच्या, वंचितांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची आणि त्यांना सांगण्याची की आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमच्या सोबतच आहोत, अशी सांगण्याची वेळ आलेली आहे. काळाने जो त्याचं काम करायचं होतं, नियतीने जे करायचं होतं, नशिबाने जे करायचं होतं ते करून झालेलं आहे. तरीही आम्ही तुमच्या पुढे हार मानणार नाही, तरीही आम्ही तुमच्या पुढे झुकणार नाही. आम्ही बलाढ्य आहोत, आम्ही शक्तिमान आहोत, आमच्या उरात ती जिद्द आहे, आमच्या मनगटात ती ताकद आहे, ते दाखवून देण्याची ही वेळ आलेली आहे. मराठवाडा, विदर्भ हा जो सगळा परिसर आहे, उत्तर महाराष्ट्र असेल, जळगाव असेल, धुळे असेल, मराठवाड्यातील सगळे जिल्हे असतील जिथं हे पुराचं थैमान आहे, तिथं आपल्याला ही मदत पोहोचवायची आहे. आपल्याला आपला खारीचा वाटा उचलायचा आहे. सगळे लोक पुढे येऊन आर्थिक मदत असतील, वस्तूंची मदत असतील, ते सगळे करायचा प्रयत्न करतायत. शासकीय कर्मचारी आपलं 1 दिवसाचं वेतन असेल, 1 आठवड्याचं वेतन असेल, जे जे काही शक्य आहे ते करतायत. अशा वेळेस मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांनी सुद्धा धावून जाण्याची मदत आहे. आपल्याला जेव्हा आपल्या उन्नतीचा विचार आला तेव्हा आपण मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात सोडून नाशिकला जा, मुंबईला जा, ठाण्याला जा, पुण्याला जा, बँगलोरला जा, हिंजवडीला जा, कोल्हापूरला जा, हैदराबादला जा, चंदीगडला जा, अहमदाबादला जा, बडोद्याला जा, आपल्या विकासासाठी मशगूल होतो. आता आपल्याला आपल्या भूमीसाठी, आपण जिथले भूमिपुत्र आहोत, मराठवाडा, विदर्भ, महाराष्ट्र, तिथं जायचं आहे, धावून जायचं आहे. तिथं जाऊन त्यांच्या पुनर्वसनाची, आपल्या गावाच्या पुनर्वसनाची, आपल्या वसाहतीच्या पुनर्वसनाची जबाबदारी आपल्याला घ्यायची. आपण तिथली लेकरं म्हणून आपली काही जबाबदारी आहे का नाही, का आपण केवळ आपल्या समाजाच्याच उन्नतीचा विचार करणार आहोत. असं जर विचार आपण करत असू तर आपण करंटे मनवले जायला काही हरकत नाही. मला माहिती आहे कुणी असं नाही आहे, तरीही कुणाच्या मनात काही किंतु परंतु शंका कुशंका असतील त्या बाजूला ठेवा
आणि आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी, माती, माणसं आणि आपली नाती याच्यासाठी धावून जा, मदत करा, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. ह्या तळमळीतून, ह्या उद्वेगातून आणि ह्या मदत करायला जायच्या भावनेतून मी हा व्हिडिओ केला. मी सर्वांना पुन्हा विनंती करतो, आपल्याला जी जी काही मदत शक्य असेल ती मदत जरूर करा. नवरात्रीच्या ह्या प्रसंगी देवीच्या चरणी नतमस्तक होताना देवीलाही प्रार्थना करा की आता पावसाचं रौद्ररूप थांबव आई, आपल्या लेकरांना वाचव आई, आपल्या लेकरांच्या डोक्यावरून तुझ्या मायेचा, ममतेचा हात फिरव आई, आपल्या लेकरांचं संसार पुन्हा उभं करायला आम्हाला ताकद दे आई, अशी प्रार्थना आपण देवीला करूया आणि मदतीला पुढे धावून जाऊया. या नोटवर मी तुमचा मित्र सुरेश मुरलीधर कोळीतकर तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.